सध्या आपण हा रोड शो पाहू शकतोय, अमरावतीतली दृश्य आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा काय, पुढचं काय नियोजन? प्रचाराच्या पहिल्या दिवशी जो आहे विदर्भाचा पहिला रोड शो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीमध्ये होत आहे। त्यांनी त्या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात लोकांचा जो प्रतिसाद आहे तो त्यांना प्रचार मिळत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी खासदार नोंदवणार असतील जिल्ह्यातील आठही आमदार सहभागी झालेले आहेत आणि आता जो रोड शो आहे आता पंचवटी चौकातून सुरू झालेला आहे। तब्बल एक तास जो आहे तो शहरातून रोड शो चालणार आहे आणि बघितलं तर काही नगर प्रभागात पाठीमागांचं दर्शन घेऊन जावे या रोड शोची थांब होणार आहे। नक्कीच अमर, आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, घोषणाबाजी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन देण्यात येतं? एकीने बघितलं तर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहायला मिळालं। त्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होत्या, त्या तिकीट मिळालं नाही, त्यामुळं अनेक जे कार्यकर्ते आहेत ते नाराज होते। त्यामुळं कुठेतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे या निमित्ताने होत आहे। आपण पाहू शकतो त्यांच्यासोबत नवनीत राणा देखील आहे। सध्या तिकडची राजकीय समीकरणं काय सांगतात? युवा स्वाभिमान आणि भाजपची युती होती, मात्र 69 जागा ज्या आहेत त्या भाजपाने उभ्या केल्या असतील, मात्र त्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी सुद्धा तब्बल 41 जागा आहेत त्या आमदार यांनी उभ्या केल्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणात युतीमध्ये जो पेच आहे तो निर्माण झालेला आहे। आणि आपण देवेंद्र फडणवीस नेमका भाजपच्या कार्यकर्त्यांना काय युती संदर्भात आता पाहणं महत्वाचं होणार आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी नाराजी नाट्य सुरू आहे, उमेदवारांचे फॉर्म माघारी घेण्यास सांगितले जात आहेत। अमरावतीत सध्या काय स्थिती आहे? या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज मागे घेण्यासाठी खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेलं होतं, मात्र या ठिकाणी बघितलं तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जे आहे मागे घेतलेली सुद्धा पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आमदार रविराणा यांना सुद्धा आपल्या पक्षाचे काही फॉर्म मागे घ्यावं असं सांगितलं, मात्र त्यांनी त्यांचे कामाचे स्टँड ठेवलेले आहे। तर दुसरीकडे भाजपचे नाराज कार्यकर्ते आहे त्यांनी सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली होती। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक घरी जाऊन जे आहे त्यांची नाराजी दूर केली असली, मात्र आज जो आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा भेटण्यासाठी संपूर्ण नाराज कार्यकर्ते आहे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। नक्कीच अमर, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।